मी देवयानी वरसकर. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. नवरात्रीचा आज 3रा दिवस. या अनुषंगाने आम्ही रंग नवरात्रीचे हा एक विशेष असा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलेलो आहोत. आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही अशा महिलांना बोलवतो की ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने या समाजामध्ये आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये अशाच काही महिलांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि या प्रत्येक महिलेने स्वतःचं असं एक विश्व या समाजामध्ये निर्माण केलेलं आहे. स्वबळावरती त्यांनी आपलं स्वतःचं कर्तृत्व या समाजामध्ये दाखवलेलं आहे. सर्वात पहिल्यांदी आपण सहर्ष स्वागत करूया नयन भणगे यांचं. नयन भणगे मॅडम, आपलं सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आहे. नयन भणगे या सुप्रसिद्ध वकील ऍडव्होकेट अजित भणगे यांच्या पत्नी आहेत, परंतु त्याचबरोबर लायन्स क्लब ऑफ कुडाळच्या त्या अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटर याची यशस्वी धुरा त्या मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून सांभाळत आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत स्नेहांकिता माने. माने भांडी दुकान हे अख्ख्या सिंधुदुर्गाला माहीत असलेलं नाव आहे आणि त्याचीच एक शाखा कुडाळमध्ये आहे आणि त्या कुडाळमध्ये ती शाखा अत्यंत यशस्वीरित्या चालवत आहेत, सांभाळत आहेत. आपल्याबरोबर आहे स्नेहा नाईक. स्नेहा नाईक या बी इलेक्ट्रॉनिक्स आहेत आणि त्यांचं स्वतःचं कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसचं दुकान कुडाळमध्ये आहे. त्याही अत्यंत खडतर परिस्थितीतून सिंधुदुर्गामध्ये खरं म्हणजे त्यांनी पाय रोवलेले आहेत आणि आज एक यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांचं नाव घेतलं जाते. आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत जयंती कुलकर्णी. जयंती कुलकर्णी मॅडम ह्या सीए आहेत. त्यांनी देखील फार तत्कालीन परिस्थितीमध्ये फार काही म्हणजे अडथळ्यांमधून इथे आपलं जे काही फॉर्म आहे ती एकदम चांगल्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे. आणि आपल्या बरोबर आहे सुनेत्रा फाटक मॅडम. सुनेत्रा फाटक मॅडम यांनी जेव्हा संगणक इंट्रोड्यूस झाला त्यावेळेस आपल्या कुडाळमध्ये संगणकाचं प्रशिक्षण देणारी संस्था स्थापन केली. त्यांची गेट्स ही संस्था तेव्हा फार प्रसिद्धीला होती आणि आजही त्या माध्यमातून अनेक मुलांना शिक्षण देत आहेत. आता स्वतः त्या भोसले नॉलेज सिटीमध्ये कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत आहेत. आपल्या सगळ्यांचं सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी पहिल्यांदा येईन नयन भणगे मॅडमकडे. नयन मॅडम, आपण एक महिला म्हणजे कौटुंबिक महिला म्हणून काम करता, परंतु त्याचबरोबर सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटरच्या मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून सुद्धा काम करता आणि आता तुमच्या खांद्यावरती धुरा दिलेली आहे ती लायन्स क्लब ऑफ कुडाळच्या अध्यक्षपदाची. कुटुंब, रेडिओलॉजी सेंटर आणि लायन्स क्लब या तिघांचा मेळ तुम्ही कसा घातलाय? नमस्कार. स्टार प्रवाहामध्ये हल्ली सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते. त्या मालिकेमध्ये म्हणजे लोकांना असं वाटतं की गृहिणी काय करू शकेल, पण सध्याच्या परिस्थितीत गृहिणी ही सगळ्या क्षेत्रात तिचा पुढाकार असतोच. मला माझ्या सामाजिक कार्याचं बाळकडून हे माझे आजोबा जगन्नाथ शिरसाट यांच्याकडून मिळालं आणि ते प्रसिद्ध असे समाजसेवक होते. ते म्हापण गावातील पंचक्रोशीत राहत होते. तसंच मला माझे सासरे ऍडव्होकेट तात्यासाहेब भणगे हे सुद्धा विश्व हिंदू परिषदेचे कुडाळ प्रांताचे अध्यक्ष होते आणि त्यांनी पण मला बरीच प्रेरणा दिली. 1986 मध्ये मी लायन्स क्लब मध्ये प्रवेश केला. तो सुद्धा लायन्सच्या कार्यामार्फतच आम्ही सेवा कार्य करत होतो. लायन्स ही आंतरराष्ट्रीय संघटना, त्याची स्थापना 1917 साली झाली. त्याला आता जवळजवळ 103 वर्ष झाली आणि जवळजवळ 14 लाखाहून अधिक सभासद त्या संस्थेमध्ये आहेत. आम्ही बरीच सेवा कार्य करतो, म्हणजे कुपोषित मुलांना अन्न देणं किंवा पूरग्रस्तांना मदत, अशा प्रकारची सेवा कार्य ही चालूच असतात. त्याशिवाय आमचं कुडाळ क्लबने असं म्हणजे त्या कुडाळ क्लबने जी सेवा कार्य केलेली आहे ती कायमस्वरूपी काही आहे. त्यात बॅडमिंटन हॉल, माणुसकीचे घर, म्हणजे जे आपल्याकडे अधिक आहे ते तुम्ही द्या आणि ज्या गरजू लोकांना पाहिजे असेल ते घेऊन जातील.
अशी एक योजना राबवलेली आहे. निवारा शेड आहे आणि शिवाय एक मुलांसाठी गार्डन पण प्रस्तावित आहे. त्यातली खेळणी जी आहेत ती खेळणी आमच्याकडे तयार आहेत. आणि शिवाय आमची गृहिणी म्हणून म्हणाल तर रेडिओलॉजी सेंटर आहे. ते आम्ही 2 त्यात संचालिका गृहिणी आहोत, मी आणि मिसेस सौदागर. आणि त्या रेडिओलॉजी सेंटरमध्ये आमचं सिटी स्कॅन, मेमोग्राफी, सोनोग्राफी, MRI, शिवाय डेंटिस्टचा सीटी, डेंटल सिटी ह्या प्रकारची तिथे सेवा उपलब्ध असते. शिवाय MD रेडिओलॉजी सिंधुदुर्गात पहिल्यांदाच आमच्या इथे सेंटरमध्ये आहे. आणि ते सेंटर 24 तास चालू असतं. आता गेले 6 महिने कोविडचं जरी चालू असलं तरी त्या काळात सुद्धा 24 तास पूर्ण स्टाफने सेवा दिलेली आहे. त्याचप्रमाणे नंदन सामंत, डॉक्टर अजय स्वार, विवेक रेडकर, तसेच CA सौदागर आणि भणगे यांचंही त्या सेंटरला बरंच योगदान आहे. तिथे गर्भलिंग निदान केलं जात नाही. आणि ह्या सेवा सगळ्या आम्ही करतोच आहोत. आणि त्याशिवाय घरची जबाबदारी तर असतेच, ते करूनच सगळ्या सेवा. आणि तो वेळ घरच्यांनी पण मला दिलेला आहे, म्हणजे आम्ही ते दोन्ही कामं करू शकतो. आणि आज तुम्ही आम्हाला जे म्हणजे या नवरात्राच्या निमित्ताने जे आम्हाला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचे सिंधुदुर्ग लाईव्हचे आणि तुमच्या टीमचे आभार मानते. धन्यवाद मॅडम. खरं तर पहिल्यांदाच मॅडमनी उल्लेख केला की आई कुठे काय करते. मला ते वाक्य ऐकल्यानंतर आठवलं, फार पूर्वी म्हणजे मला वाटते माझ्या आईच्या वगैरे शिक्षणाच्या वेळेस एक आईचं पत्र किंवा आईचा हिशोब असं काहीतरी एक हे होतं. म्हणजे मला नव्हतं ते, म्हणजे त्याच्यामध्ये आईने लिहिलेलं होतं की मी हे केलं ते केलं. म्हणजे मुलगा आईला हिशोब देतो की मी हे केलं, त्याचे हे एवढं, मी हे काम केलं, मी ते काम केलं. तेव्हा आई त्याला प्रत्युत्तर देते आणि त्याच्यामध्ये तिने लिहिलेलं असते की तुझा अगदी म्हणजे 9 महिन्याचा गर्भ पोटात वाढवण्यापासून मोठं होण्यापासून पर्यंत जे काही केलं ते त्या ह्याच्यामध्ये होतं. आणि त्याचं मूर्तिमंत हे मला तुमच्यामध्ये दिसते. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने जे सांगितलं, खरंच मला ते तुम्ही बोलत होतात परंतु मला ते आठवत होता, तो हिशोब आठवत होता की आई कुठे काय करते आणि ते आईचं पत्र किंवा हे. खरंच नक्कीच एक गृहिणी असून तुम्ही ज्या पद्धतीने ह्या दोन्ही गोष्टी सक्षमतेने सांभाळता आहात त्याबद्दल तुमचं अभिनंदनच आहे. मी वळेन स्नेहा नाईक मॅडमकडे. स्नेहा नाईक या बी इलेक्ट्रॉनिक्स आहेत आणि जेव्हा कुडाळमध्ये काहीही नव्हतं अशा वेळेस त्यांची कुडाळमध्ये एंट्री झाली. इनफॅक्ट त्यांचे वडील हे फॉरेस्टर होते, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं किंवा बऱ्याच ठिकाणी त्या फिरून पुन्हा सिंधुदुर्गात आल्यात आणि कुडाळमध्ये स्थायिक झाल्या. त्यांची मुलं सुद्धा आज सक्षमतेने, एक जर्मनीमध्ये असतो, त्यांची सुनबाई सुद्धा जर्मनीमध्ये असते, परंतु तरीही त्यांनी सिंधुदुर्गची असलेली आपली नाळ तशीच जोडून ठेवलेली आहे. वाटलं असतं तर त्या मुंबई पुण्याला जाऊन कुठेही सक्षमतेने आपला बिझनेस करू शकल्या असत्या, परंतु इथे कुडाळमध्ये बिझनेस तुमचा सुरू करण्याचं कारण काय आणि त्याला काय तुम्हाला अडथळे आले आणि आता तुम्ही कशा पद्धतीने तो सांभाळताय? नमस्कार मॅडम. बरेच 3-4 प्रश्न एकत्र आलेले आहेत. तरी मी सांगते की 1988 साली जेव्हा माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं त्याच्यानंतर काय करायचं. आता आमच्या हिंदू फॅमिलीप्रमाणे म्हणजे ब्राह्मण कर्नाटकातील टिपिकल कर्नाटक फॅमिलीप्रमाणे लग्न तर झालं लवकर. 1989 मध्ये लग्न झालं आणि 1990 म्हणजे 1990 मध्ये बाळ पण जन्माला आलं. आणि नंतर तोपर्यंत माझा व्यवसायाचा तर फार पुढचा भाग आहे, पण माझी नोकरी सुरू होती. लग्नाच्या आधीपासून नोकरी होती ती. मी 6 वर्ष मेल्ट्रॉन इन्स्ट्रुमेंटेशन लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे आणि आता ती औरंगाबादला शिफ्ट झाली आहे. त्या कंपनीमध्ये मी 6 वर्ष क्वालिटी कंट्रोल इंजिनियर म्हणून काम केलं. त्या कंपनीमध्ये ऍक्च्युअली मॅन्युफॅक्चर व्हायचे ते कम्प्युटर्स आणि तिथे जो मला आत्मविश्वास मिळाला कम्प्युटर्स हाताळणी करण्याचा किंवा कम्प्युटर्स टेस्ट करण्याचा, कम्प्युटर्स रिपेअर करण्याचा, आणि त्या आत्मविश्वासावरच किंवा त्या ज्ञानाच्या शिदोरीवरच मी नंतर 6 वर्षानंतर जेव्हा मेल्ट्रॉन शिफ्ट झालं कुडाळमधून औरंगाबादला,
तेव्हा काय करायचं हा एक मोठा प्रश्न होता माझ्या पुढ्यात. मग नोकरी करायची की करिअर म्हणजे नोकरी, हा असा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे की संसार करून बिझनेस करायचा. हे दोन ऑप्शन्स माझ्या समोर होते. मग तेव्हा मी असा निर्णय घेतला की आपण व्यवसाय करूया. आणि ह्या व्यवसाय करण्याच्या प्रेरणेमागे मला पूर्ण माझ्या मिस्टरांचा सहभाग होता. त्यामुळे काय झालं, फायदा असा झाला की व्यवसायामुळे मी पूर्ण लक्ष माझ्या बिझनेसकडे तर दिलंच, प्लस माझी मुलं म्हणजे जे तिहेरी आघाडीवर मला काम करायला लागलं. म्हणजे माझं घर, माझा व्यवसाय आणि माझं सगळं मुलांचं बाहेरचं सगळं बघणं वगैरे घरातलं, या सगळ्या प्रकारातून जी निर्मिती झाली ती अतिशय. आणि तो जो निर्णय मी घेतला होता त्यावेळी 1997 साली की बिझनेस की नोकरी, म्हणजे तुम्ही जसं ज्याप्रमाणे बोललात की माझे सगळे वर्गातले वर्गमित्र मैत्रिणी सगळ्या फॉरेनला आता आहेत, व्यवस्थित सेटल्ड आहेत, पुण्यात आहेत, मुंबईला आहेत, बेंगलोरमध्ये आहेत. पण त्यांची धावपळ, त्यांचं वेळेचा अपव्यय, त्यांच्या तब्येती हे बघून मला एक ठाम एक समाधान आहे की मी एक फार यशस्वी आणि पॉझिटिव्ह निर्णय मी 1997 साली घेतला की ज्यामुळे मी माझं घर आणि माझा व्यवसाय आणि माझी सगळी इतर माझं तब्येत ह्या सगळ्यांकडे मी व्यवस्थित लक्ष देऊन एक छान व्यावसायिका म्हणून कुडाळमध्येच परत रुजू झाले. वडिलांचा जरी आधार होता, मिस्टरांचा आधार होता आणि सगळ्यात जमेची बाजू होती ती मुलांची होती. मुलांनी पण पूर्णपणे मला सहकार्य केलं होतं की आई तू जा, तुझं जे काही आहे ते कर, आम्ही आहोत. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामुळे जे उभं राहिलंय आता ती फार समाधानाची गोष्ट आहे. आणि अशा प्रकारे मी अजूनही माझा 24 वर्षाचा व्यवसाय फार तत्परतेने आणि चांगल्या पद्धतीने हाताळतेय. बँकेची मदत, आपल्याला चांगली मदतनीस, या काही व्यवसायासाठी अतिशय आवश्यक गोष्टी होत्या. आणि कुडाळमध्ये ते सुरू करताना मला फार टेन्शन आलं होतं की मी हे कसं करेन, ह्या सगळ्या गोष्टी मला कशा माझी पूर्तता होणार आहे. मला आदर्श होता आमच्या फाटक मॅडमांचा आणि फाटक सर, त्यांचा पण मला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यात, इव्हन आमचं नोवा कम्प्युटर सर्व्हिसेसचं नाव सुद्धा म्हणजे सुचवण्यात सरांनी मला मदत केलेली होती. आणि या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी जे युनिट सुरू केलं ते आजपर्यंत अतिशय छानपणे सुरू आहे कुडाळमध्ये. त्याबद्दल म्हणजे मला फार समाधान आहे. आणि ह्या अशा मी यशाच्या पायरीवर येऊन ठेपली आहे जिथं माझं कुटुंब, माझं घर आणि माझा व्यवसाय हे तिन्ही, आणि प्लस हे लायन्स क्लबच्या माध्यमातून होणारी सामाजिक कामगिरी, ह्याबद्दल मी खूप समाधानी आहे. नक्कीच. स्नेहा नाईक मॅडमने जे काही सांगितलं ते खरंच चांगलं आहे. किंबहुना समाजातल्या काही अशा महिलांनी त्याच्यातून बोध घेणं अत्यंत आवश्यक आहे. नाईक मॅडम, तुम्ही जे सांगितलं की तुम्ही एक 97 मध्ये निर्णय घेतलात आणि तो निर्णय यशस्वी झाला, त्यामुळे तुम्ही आज खूप समाधानी आहात. खरं म्हणजे आपण घेतलेला निर्णय हा जर चुकला तर फार पश्चाताप होतो, परंतु तो जर बरोबर असेल आणि तो जर हिट झाला तर त्याचं काय होऊ शकते त्याचं उत्तम आणि मूर्तिमंत उदाहरण आपण स्नेहा नाईक यांच्यामध्ये बघतोय. तुमच्या या पुढील वाटचालीला मी खरंच आमच्या संपूर्ण परिवारातर्फे शुभेच्छा देते. थँक्यू. यानंतर मी वळेन स्नेहांकिता मॅडमकडे. माने मॅडम, तुमचं भांडी दुकान म्हणजे माने भांडी दुकान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सगळ्या फ्रँचायझी फटफट फटफट उभ्या राहतात. असं असताना एक लायन्स क्लब सारख्या इंटरनॅशनल क्लबचं झोनल चेअरमनशिप तुम्ही सांभाळताय आणि त्याचबरोबर आपल्या पतीला भांडी दुकानाचं म्हणजे जे काही हे आहे तुमचा व्यवसाय आहे तो सांभाळण्यासाठी सुद्धा तुम्ही मदत करताय. एकीकडे तुम्ही तुमचं घर सुद्धा सांभाळताय. मग असं असताना एकीकडे एक इंटरनॅशनल क्लबची चेअरमनशिप, दुसरीकडे भांडी म्हणजे जो अगदी घरगुती ह्याच्यासाठी लागणारा असा व्यवसाय, हा एका फार मोठा स्पॅन आहे म्हणजे दोन ह्याच्यामध्ये. ती कसरत तुम्ही कशी सांभाळता आणि याच्यामध्ये या सगळ्या व्यापामुळे तुमच्या बिझनेसवरती परिणाम होणार नाही ना अशी कुठेतरी भीती वाटते का तुम्हाला? नमस्कार. प्रथम मी एक गृहिणी आहे आणि ही गृहिणीचं हे पार पाडत असताना जबाबदारी मी अनेक अशा भूमिका पार पाडत आहे. माझ्या माहेरकडून कोणतीही बिझनेसची किंवा अशी दुकान वगैरे असं ही पार्श्वभूमी नाही आहे, म्हणजे माझा तो पिंडच नाही. पण ज्या वेळेला मी लग्न करून आले त्यावेळेला मला वाटलं की आपण थोडंसं धंद्यात लक्ष घातलं पाहिजे, कारण तुम्ही आताच सांगितलं की मान्यांचं भांडी दुकान हे सिंधुदुर्गात प्रसिद्ध आहे, त्यामुळे व्याप पण मोठा आहे. मग मी ठरवलं की थोडंसं लक्ष घालूया त्याच्यामध्ये, म्हणून लक्ष घालायला सुरुवात केली. एकीकडे
एक संपूर्ण म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत हे एका व्यक्तीला बसण्याचं काम नाही आहे दुकानात. मग मिस्टरांना आपल्या थोडीशी मदत होईल आणि मला त्याच्यात जास्तीत जास्त काहीतरी नॉलेज मिळेल धंद्यामध्ये, माझ्या बिझनेसमध्ये. म्हणून मी हळूहळू दुकानात जायला सुरुवात केली आणि आज बघा तुम्ही, मी माझ्या मिस्टरांच्या खांद्याला खांदा लावून बिझनेस सांभाळते आहे. ते कुठे बाहेरगावी गेले तर संपूर्ण दुकानाची जबाबदारी माझ्याकडे असते. हेच करत असताना मी घराकडे सुद्धा माझं अजिबात दुर्लक्ष होत नाहीये. मुलं माझी लहान होती तेव्हा मी फक्त होम मेकर ही भूमिका माझी होती. पण थोडीशी माझी मुलं मोठी झाल्यावर माझ्यातला कलाकार मला स्वस्थ बसू देईना. त्यामुळे थोडंसं माझं शिक्षण संगीतातलं झालेलं होतं लग्नाच्या पूर्वी, कारण माझ्या माहेरी सगळं माझ्या संगीताचाच वारसा आहे. मग मी माझ्या मुलांचे कलागुण मी ओळखले आणि त्यांच्या बरोबर मी बसायला लागले. क्लासला मी मुलांच्या बरोबरीने बसली आहे मॅडम. आणि मी असं म्हणेन की कलेला वयाचं बंधन नाही आणि ते असूही नाही असं मला वाटतं. त्याचं मूर्तिमंत उदाहरण मी आहे. कारण माझी मुलं जसं शिकत होती त्यांच्या बरोबरीने मी बसत होते. का तर माझ्या मुलांना सुद्धा त्याची आवड निर्माण व्हावी म्हणून. आणि त्याचा परिणाम असा झाला की ती आवडीने खूप छान शिकली, संगीतामध्ये त्याने यश मिळवलं. आणि मुख्यतः सांगायची महत्वाची गोष्ट अशी आहे की माझ्या मुलाबरोबर मी विशारद पूर्ण केलं माझं. म्हणजे मला हे सांगायला लाज वाटत नाही किंवा त्यावेळेला मला असं वाटलं पण नाही की अरे एवढ्या छोट्या छोट्या मुलांमध्ये बसून मी काय शिकू. पण त्याचं मला किती चांगलं श्रेय मिळालंय ते बघा. माझी मुलं खूप छान संगीतामध्ये पारंगत त्यामुळे झालेली आहेत. मग थोड्या दिवसांनी मुलं मोठी व्हायला लागली. मला वाटायला लागलं की आता थोडा मोकळा वेळ मला मिळतो आहे. जरी मी घर सांभाळलं व्यवस्थित, दुकानची जबाबदारी सांभाळली, तरी मला वाटायला लागलं की थोडा वेळ मला मिळतोय. मग काय करावं, सामाजिक कार्यामध्ये थोडंसं लक्ष घालावं किंवा त्याच्याशी हे व्हावं असं मला वाटू लागलं. म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची ती लायन्स क्लबची संघटना आहे त्यामध्ये मी प्रवेश केला. माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने मी वेगवेगळ्या त्या पदांवर पदं घेतली. खजिनदार, सेक्रेटरी, त्याच्यानंतर लायन्स क्लब अध्यक्ष, ही सगळी पदं घेतली. आणि ह्या सहकाऱ्यांच्या मदतीने मी काम करत करत आज मी झोन चेअरपर्सन या पदावर आलेली आहे. मला खरंच खूप आनंद होतोय. जबाबदारी वाढलेली आहे. पण एवढी ही संघटना इंटरनॅशनल लेवलवरची आहे, त्याचे काम करताना खूप चांगलं वाटतं. सामाजिक उपक्रम आम्ही वेगवेगळे मॅडम बडगे मॅडमने सांगितल्याप्रमाणे राबवतो. अनेक आम्ही नीड बेस ऍक्टिव्हिटी आम्ही करतो. लायन्स क्लबची एक प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये व्हिजन, हंगर, एंगेजिंग द युथ, एन्व्हायरमेंट असा त्यांचा प्रोग्राम आहे. त्या प्रोग्रामनुसार आम्ही काम करतो. आणि हे खरंच मला अभिमान आहे की अशा इंटरनॅशनल संघटनेशी मी निगडीत झाले, मी त्याच्यामध्ये काम करते, याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि हे सगळं करत असताना मात्र मी माझ्या गृहिणी पदाला अजिबात धक्का दिलेला नाही. अत्यंत चांगल्या प्रकारे मी घर सांभाळून, बिझनेस सांभाळून हे जे कार्य आहे, सामाजिक कार्य आहे, त्या समाजकार्याचं व्रत मी घेतलेलं आहे ते मी माझ्या प्रमाणे, माझ्या मनाप्रमाणे हे करते आणि मला खूप त्याचा आनंद होतो मॅडम. फक्त मी गृहिणींना असं सांगू शकेन की तुम्ही तुमच्यासाठी वेळ द्या. गृहिणी या सतत कामात असतात, पण स्वतःसाठी जर वेळ काढला तरच तो मिळतो. तो वेळ काढायला पाहिजे. गृहिणीने आपले छंद जोपासायला पाहिजेत. आपल्यातले जे सुप्त कलागुण आहेत ते दबून जाता नाही, गृहिणीच्या ओझ्याखाली दबून न जाता स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःसाठी काहीतरी करा आणि स्वतंत्रपणे जगा, असं मी सांगू इच्छिते. धन्यवाद. क्या बात आहे. स्नेहांकिता माने मॅडम कडे जर बघितलं तर त्यांच्या हास्यामधूनच त्यांचे यशाचं गमक आहे ते मला वाटते दिसून आले. ते इतक्या सांगताना सुद्धा इतक्या गोड हसून सांगत होत्या की त्यांच्याकडे बघत राहावं असं वाटत होतं. आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे की महिलांनी आपले जे काही सुप्त गुण आहेत किंवा आपले जे छंद आहेत ते निश्चितपणे जोपासायला पाहिजे. आणि त्याचं अत्यंत चांगलं उदाहरण आपण माने मॅडम कडून बघतोय. माने मॅडमने त्यांच्या मुलांबरोबर बसून विशारद ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या त्या, आणि त्याच खुश आहेत. कारण म्हणजे त्यांना जे पाहिजे ते करू शकतात. आणि तसाच जर म्हणजे आपण म्हणतो की भांडी आपटायची, त्या घरी भांडी आपटत असणार, परंतु तसाच जर स्ट्रेस किंवा काहीतरी झाला तर त्या बहुतेक काहीतरी एखादा सूर आळवत बसतील आणि आपला जो काही राग किंवा हे आहे तो शांत करून घेतील निश्चितच. यानंतर मी जाईन जयंती कुलकर्णी मॅडमकडे. तसं बघितलं तर सीए शीट जर म्हटली तर तेच कागद, आकडेमोड अशा ह्याच्यामध्ये फार उलझलेलं सगळेजण असतात. मग इथे फोन कर, तिथे फोन कर, ते टॅली होतंय की बघ, असा फार मोठा झमेला तो असतो. आणि अशा ह्याच्यामध्ये जयंती कुलकर्णी मॅडम 24 तास काम करत असतात.
वास्तविक मॅडम बघितलं तर तत्कालीन परिस्थितीमध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही सीए म्हणून सिंधुदुर्गामध्ये आपलं फॉर्म सुरू केली किंवा कामकाज सुरू केलं, तेव्हा महिला सीए बहुतेक कोणी नसाव्यात आणि अशा वेळेस एक सीए म्हणून तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम सुरू केलं. आपला कोकण हा तसा सोपा प्रांत नाहीये, म्हणजे तिथे महिला म्हणजे ती काय करतली म्हणून अशी सहज जाता जाता कमेंट अनेक लोक देऊन जातात. परंतु अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही फार उत्कृष्टरित्या तुमचे हे जे काही सीएशिप आहे ती सांभाळलेली आहे. काय अडचणी होत्या तुमच्या आणि या क्षेत्रामध्ये आता येऊन घातलेल्या मुलींना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? अडचणी म्हणजे माझं शेतकरी प्रधान कुटुंब होतं, आई बाबा, तर त्यांनी आम्हाला शिकायची संधी दिली. हे आधी म्हणजे पहिली महत्वाची गोष्ट. म्हणजे कुठेही मुलगी आहे म्हणून तुझा भाव केला नाही. त्यामुळे पहिले मी आई वडिलांचे मनापासून ऋणी आहे. त्याच्यानंतर सीए शिकत असताना माझं सगळं शिक्षण हे कुडाळ मध्येच झालेलं आहे, म्हणजे प्राथमिक, माध्यमिक, कॉलेजचं पण. आणि नंतर कॉलेजमध्ये असताना एका सरांनी आम्हाला सांगितलं की हे तुम्ही सीए आहे, हे तुमच्या कॅपॅसिटीच आहे, तुम्ही करू शकता. तर त्याच्यामुळे त्या क्षेत्रात जायला काही हरकत नाही. म्हणून मग त्याची सगळी माहिती घेतली आणि कुडाळमधले सुप्रसिद्ध सौदागर सर म्हणून आहेत, त्यांच्याकडे माझी आर्टिकलशिप पूर्ण झाली. तोपर्यंत इंटरची म्हणजे एक पहिली परीक्षा जी असते, आता ती दुसरी परीक्षा, पहिली फाउंडेशन असते, मग इंटर आणि मग फायनल. तर इंटरची परीक्षा झाल्यानंतर माझं लग्न ठरलं 2000 साली. मग एकत्र कुटुंब पद्धती होती, त्याच्यात अभ्यास करायला वेळ मिळायचा नाही. तेव्हा खूपच डिप्रेशन यायला लागलं की आता आपलं एवढं केलेलं शिक्षण सगळं पूर्ण होईल की नाही पुढे, ही एवढी नाही तर मेहनत वाया जाईल. कारण जोपर्यंत सीएची डिग्री मिळत नाही तोपर्यंत तुमच्या नावाच्या पाठीमागे नुसती बीकॉम ही एवढीच डिग्री लागते. म्हणजे तुम्ही किती त्याच्यातली मेहनत असेल तर ती वाया जाते. म्हणून मग माझ्या पतींनी मला त्याच्या बाबतीत समर्थ साथ दिली. ते म्हणाले तू क्लाससाठी बाहेर राहिलीस तरी चालेल. म्हणून मी पुण्याला 6 महिने क्लासेससाठी राहिले लग्न झाल्यानंतर आणि तिथे जवळपास 16 तास दिवसाचा असा अभ्यास करून मी सीए फायनल कम्प्लीट केलं 2002 सालात. 2003 मध्ये मी माझी फर्म सुरू केली. 2002 नोव्हेंबर मध्येच केली. नंतर थोडस प्रेग्नन्सी होती, मूल होणार होतं म्हणून थांबले थोडे दिवस. 2003 सालात जेव्हा होते तेव्हा आता सारखे काहीच म्हणजे सोयी तेव्हा म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीने ऑनलाईन वगैरे काहीच नव्हतं. इव्हन मला सीए करत असताना फायनलचे क्लासेस असतात हे पण माहिती नव्हतं. जेव्हा आर्टिकलशिप कम्प्लीट झाली आणि जेव्हा पुण्याला जायची वेळ आली तेव्हा कळलं की इकडे काही क्लासेस घेतात किंवा कोणी रजा घेऊन मुलं आर्टिकलशिपच्या पिरियडमध्ये क्लासेसला जातात. मग त्याच्यानंतर मला अशी इच्छा होती की कुठे नोकरी करायची नाही सीए झाल्यानंतर, आपल्याकडे आपल्या जिल्ह्यात येऊनच काम करायचं आहे आणि आपल्या नॉलेजचा फायदा इथल्या स्थानिक लोकांना द्यायचा आहे. त्याच्यामुळे मी इकडे प्रोप्रायटरशिपची माझी फर्म सुरू केली. नंतर जवळपास आता 18 वर्ष झाली या गोष्टी. म्हणजे महिला सीए म्हणून मी पहिलं माझंच नाव घेतलं जाईल, कारण जरी सीए झाल्या असतील त्याच्या पूर्वी कोणी तरी त्या इकडे प्रॅक्टिसमध्ये तरी कोणी आलेल्याच नाही. सगळ्या नोकरीसाठीच पुन्हा मुंबईला गेलेल्या. नक्कीच जयंती कुलकर्णी मॅडम, तुम्ही जे काही सांगितलं की तेव्हा म्हणजे 2003 मध्ये तुम्ही तुमची फॉर्म सुरू केली, तेव्हाची परिस्थिती सुद्धा वेगळी होती. जरी तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे की झाल्या सुद्धा असेल सीए, परंतु त्यांनी इथे प्रॅक्टिस केलेली नाही. त्या कदाचित मी पुन्हा प्रश्न येतो की म्हणजे आपण असं म्हणूया नको की पैशाच्या मागे धावणं असं नाही, परंतु चांगली अपॉर्च्युनिटी मिळण्यासाठी मुलं मुंबई पुण्याला जातात. परंतु तुम्ही ते न बघता इथे म्हणजे कुडाळ सारख्या गावामध्ये तुम्ही प्रॅक्टिस सुरू केलीत आणि ती सक्सेसफुल करून सुद्धा दाखवलेली आहे. आणि निश्चितच त्याचं श्रेय म्हणजे तुमच्या शिक्षणाचं श्रेय तुम्ही तुमच्या आई वडिलांना दिलेलं आहे. याच्यासाठी संस्कृतीचा तो एक भाग आहे. निश्चितच त्यांनी जर तुम्हाला संधी दिली नसती तर कदाचित तुम्ही ह्या पोस्टला किंवा ह्या पदापर्यंत पोहोचू शकला नसता. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या लाईव्ह तर्फे, सिंधुदुर्ग लाईव्ह तर्फे तुम्हाला भरपूर शुभेच्छा. यानंतर आपण येऊया सुनेत्रा फाटक मॅडमकडे. फाटक सर म्हटलं, मगाशी स्नेहा नाईक यांनी सुद्धा उल्लेख केला, ह्यांचा फार दबदबा आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. त्यांच्याकडे बघितल्यावरती सुद्धा पहिल्यांदा बघितल्यावरती ते फार करारी वाटतात आणि एकूणच त्यांचं जे काही काम आहे ते सुद्धा तशाच पद्धतीचं आहे. मॅडम, संगणक जेव्हा इंट्रोड्यूस झाले जगामध्येच त्याच दरम्यान आपण संगणकीय प्रशिक्षणाचं काम कुडाळमध्ये सुरू केलं. काय परिस्थिती होती तेव्हा? कारण तेव्हा
जस्ट म्हणजे कॉम्प्युटर हे इंट्रोड्यूस झालेले होते, त्याची माहिती जास्ती कोणाला नव्हती आणि एक वेगळं काहीतरी हे करायचं किंवा हॉबी म्हणजे हौशे नवशे गौशे तिन्ही प्रकारची माणसं असतात, हाऊस म्हणून करायचं म्हणून त्याच्याकडे बघितलं जात होतं. परंतु आज या काही वर्षांचा कालावधी गेल्यानंतर संगणकाशिवाय कोणाचंही पान हलत नाही ही वस्तुस्थिती आहे. हा जो काही मोठा पिरियड आहे, तत्कालीन परिस्थिती आणि आताची परिस्थिती, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक आणि काय तफावत जाणवते? आणि आता तुम्ही एका मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये, एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहात, तिथे तुम्हाला याचा रिलेव्हन्स कसा काय तुम्ही कसा काय लावाल? जेव्हा 1988 मध्ये मी संगणक सुरू केलं, म्हणजे 84 मध्ये आपण म्हणूया राजीव गांधी आणि सॅम पित्रोदांमुळे संगणकाचं वारं आपलं म्हणजे पर्सनल कॉम्प्युटर हे भारतात आले. मी जेव्हा 88 मध्ये सुरू करायचं ठरवलं, पण त्याच्या आधी जरा सांगते, आपल्या समोर करिअर निवडायचे असतील तर 3 ऑप्शन असतात. एक प्रवाहाच्या दिशेने व्हायचं, प्रवाह विरुद्ध करायचं, किंवा स्वतःचा प्रवाह निर्माण करायचा. मी निवडला होता तो स्वतःचा प्रवाह निर्माण करणं. त्यामुळे पहिल्या दिवसापासून माझी मानसिकता होती, मला चॅलेंजेस आहे, खूप चॅलेंजेस. म्हणजे माझं युनिटचं म्हणजे डेटा प्रोसेसिंग युनिट, तुम्ही क्लास म्हटलं त्याच्याकडे मग मी वळते. जेव्हा सुरुवातीला संगणक आणून लोकांची कामं करून द्यायची, डेटा प्रोसेसिंग युनिट असं कन्सेप्टनी मी जेव्हा लोन घ्यायला गेले, रजिस्ट्रेशन त्याच्यापेक्षा आधी म्हणजे SSI युनिट म्हणून, तेव्हा पण मला अडचण आली. त्यांना सगळं एक्सप्लेन करावं लागलं, हे म्हणजे काय, आणि मग नंबर मिळाला, मग लोन मिळालं. सगळीकडे चॅलेंजेस होते, पण पूर्ण मानसिकता ठरवूनच आम्ही, मिस्टरांचा मला फुल सपोर्ट होता, ती तयारी असल्यामुळे आम्हाला काय मागे बघावं असं कधीच वाटलं नाही. आणि जेव्हा सुरू केलं तशी कामं मिळत गेली. म्हणजे जेव्हा पण असं होतं, तुम्ही म्हणताय ना, जेव्हा 89 मध्ये मला स्टेट बँकेचं काम मिळालं, तेव्हा मला खोचटपणे आले पण कमेंट्स, तुम्ही MSc इलेक्ट्रॉनिक्स आहे, तुम्हाला बँकिंग समजतं का? म्हणजे बघूया, टाइम विल डिसाइड असं मी सांगून गप्प होते. आणि जशी कामं करत गेले, बँकेच्या शाखा मिळाल्या, जिल्हा कोऑपरेटिव्हचं मिळालं, LICचं मिळालं, कोकण रेल्वेची कामं मिळाली, अशी वेगवेगळ्या क्षेत्रात माझं काम कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करत गेलं. आणि अॅक्युरसी इन टाइम त्यांना देणं हे होतं. परंतु आता तुम्ही क्लासेस म्हणताय त्याच्याकडे होते. क्लासेस का करावे वाटले मला? कारण जेव्हा मी सुरुवात केली, उद्घाटन केलं, नुसती बघायला गर्दी होती, मला काम कोणी देत नव्हतं, त्याच्यावर विश्वासच नव्हता लोकांना. आणि मी जे काम करणार होते, लोकांचं काम करून द्यायचं होतं, त्याला मॅन पॉवर हवी होती आणि मला ती इथेच तयार करायची होती. म्हणून ट्रेनिंग इन्स्टिट्यूटकडे वळलो. आणि आपल्या ह्याच्यात ब्रेन आहे सिंधुदुर्गात, खूप खूप छान मला तयार झाले ऑपरेटर्स, मॅन पॉवर. त्यामुळे काम आम्ही ॲक्युरेटली करून द्यायला लागलो. हर्डल्स हे असतातच, सगळे करत करत आम्ही पुढे गेलो आणि हे क्लासेस सुरू केले. 88 to 98 म्हणा, 10 वर्ष सेटल होण्यात, संसार, मुलगा, हे सगळं त्याचं एज्युकेशन चालू होतं. त्यावेळेला थोडंसं सोशल वर्कला आपली स्टेबिलिटी आली की पहिलीच गोष्ट सांगतात लायन्स क्लबमध्ये सुद्धा, आधी तुमची फॅमिली, मग बिझनेस, नंतर सोशल वर्क. त्याप्रमाणे मी लायन्स क्लबची पहिली महिला मेंबर लायन म्हणून झाले. नंतर लायन्स क्लबच्या माध्यमातून आपण सगळं अध्यक्ष झाले, वेगवेगळ्या सेवा हे करत राहिले. सगळ्या पोस्ट झाल्या, मिस्टर गव्हर्नर झाले, ते पण आपण केलं. त्यामुळे मला अनेक म्हणजे माझ्या नॉलेजचं म्हणजे कम्प्युटर किंवा सॉफ्टवेअर ह्याचा सगळीकडे उपयोग झाला. आज मला मागे वळून बघताना फार अभिमान वाटतो. जेव्हा जे आपण काही नव्हतं तेव्हा जे हे रोपटं कम्प्युटर ज्ञानाचं इथे सुरू केलं सिंधुदुर्गात, आज प्रत्येकाच्या घरी कम्प्युटर आहे. आणि आज तर आता ऑनलाईन शिक्षण झालंय, त्यामुळे संगणकाशिवाय पर्याय नाही. किंवा कम्प्युटरचं नॉलेज नसेल किंवा डिजिटल दुनिया नसेल तर आपलं काहीच होत नाही, ही परिस्थिती आली. कोणतंही क्षेत्र निवडताना जुजबी ज्ञानावर काम सुरू करायचं नाही, त्यातला सखोल अभ्यास हवा. अभ्यास असेल तर आत्मविश्वास असतो आणि मग आपण काम उत्तम प्रमाणे देऊ शकतो. आता शेवटचं तुम्ही मला जे टाकलं म्हणजे भोसले नॉलेज सिटीमध्ये मी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कोऑर्डिनेटर म्हणून आहे, कशी काय केली. ह्या क्षेत्रात माझी 30 वर्ष काम झालेली होती आणि मला एक समाधान होता की जे काय मी सुरू केलं त्याचं आता खूप छान मला यश मिळालंय आणि झालंय, आता सगळं समाधान होतं. आणि तिथे मला काय होतं, थोडे चॅलेंजिंग विषय होते, नवीन काहीतरी शिकायला मिळालं असतं किंवा माझ्या सगळ्या स्किल्सना तिथे चॅलेंजेस होते. म्हणून म्हटलं जॉईन होऊया आणि त्याचं खरोखरच मला समाधान आहे. माझा निर्णय तो उत्तम झाला आणि ऍडमिनिस्ट्रेशन मधला इतके वर्षाचा किंवा आपल्या संगणकातला किंवा सॉफ्टवेअर मधला अनेक वेगवेगळ्या मॅनेजमेंटच्या
महिला ही मी केव्हा ह्यांनी सांगू शकते अभिमानाने, हे गुड ऍडमिनिस्ट्रेटर असते आणि गुड टाइम मॅनेजमेंट स्किल्स असतात. तुम्ही बघा, आपण स्वयंपाक काय करत असतो, बाकीचं काम बघत असतो, तिकडे काय आलंय का बघत असतो, मुलाचा अभ्यासही घेत असतो. त्यामुळे आपल्याला सगळ्या मॅनेज करायचे स्किल असतात. त्यामुळे मी निर्णय घेतला, त्याला माझ्या मिस्टरनी पण सपोर्ट केला आणि मला तिकडे पण खूप चांगलं हे मिळालं, कोऑर्डिनेशन किंवा कोऑपरेशन सगळ्यांचं. त्यामुळे मी आता समाधानी. आणि तुम्ही आज इथे लाईव्ह मध्ये बोलवलं आणि सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. खरंच आहे पाठक मॅडम, आपण सांगितलं तसं बरोबर आहे. खरं तर तुमच्या इतक्या वर्षाचा अनुभव होता, परंतु जेव्हा तुम्ही पुन्हा एकदा त्या कॉलेज विश्वामध्ये किंवा स्टुडंट्स किंवा म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा जातो, तेव्हा आपले कॉलेजचे दिवस सुद्धा आपल्याला पुन्हा आठवतात आणि ते एक वेगळं जादुई विश्व असते. आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण कसे म्हणजे एंगेज होतो किंवा त्याच्यामध्ये एवढे आपण आत्मीयतेने तन्मयतेने काम करायला सुरुवात करतो की आपल्याला समजत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळेचं नियोजन जर व्यवस्थितपणे केलं तर कुठलीच गोष्ट कोणालाच अवघड अशी नाहीये. प्रेक्षक हो, आपल्या खरं ह्या कार्यक्रमाचं नाव आहे रंग नवरात्रीचे, परंतु मी मगासपासून अनुभवते की एक वेगळा सुगंध या पूर्ण रूम मध्ये दरवळतोय. तो आहे कोकणातल्या मोगऱ्याचा, चाफ्याचा, ओळीचा आणि सुरंगीचा पण. आणि मी जेव्हा ते अनुभवते तेव्हा मला असं जाणवते की या सगळ्या ज्या विदुषी आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत त्यांच्या विद्वत्तेचा, त्यांच्या कर्तृत्वाचा तो सुगंध आहे. आणि निश्चितच अशा कर्तृत्ववान महिला जर समाजात असतील तर आपला समाज सुधारायला किंवा जे काही पुनरुत्थान वगैरे असे मोठे मोठे शब्द वापरून जे काही म्हटलं जाते ते करून म्हणजे आपला समाज पुढे जाण्यासाठी काहीच कुठेच अडचण येणार नाही. आपण बघतोय की या सगळ्या जणी जेव्हा बोलत होत्या त्यावेळेस त्यांनी आपल्या घरापासून आपल्या व्यवस्था म्हणजे आपलं जे काही आपण जे काही काम करतोय तिथपर्यंतचं व्यवस्थापन एवढं परफेक्ट ठेवलेलं आहे की त्यांना कुठेच अडथळा आलेला नाहीये. त्याच्यामध्ये त्यांनी माने मॅडम सारख्या त्यांच्या हॉबीज जपलेल्या आहेत. स्नेहा नाईक यांच्याकडे बघितलं तर त्यांचं हसणं जर बघितलं, त्यांचं खळखळून हसणं जर बघितलं तर कोणीही त्याच्यापासूनच उमेद घेईल. भणगे मॅडमने जे काही सांगितलं की आईचं म्हणजे हे आई कुठे काय करते, खरंच त्यांच्या ह्याच्यामधून म्हणजे मूर्तिमंत दिसते. म्हणजे त्यांचं बॉडी लँग्वेजच अशी आहे की त्या खरंच म्हणजे किती एक्सपर्टली ह्या सगळ्या गोष्टी हँडल करत असतील. जयंती मॅडम जर बघितल्या तर सीए सारखी एक वृक्ष ज्याला फॉर्म म्हटली जाते अशा ह्याच्यामध्ये ते काम करतायत आणि त्याच्यामधून त्या खूप म्हणजे चांगली सेवा देत आहेत. आणि फाटक मॅडम तर काय पुन्हा एकदा त्या दुनियेमध्ये गेल्या जिकडे स्काय इज द लिमिट म्हणजे अमर्याद असं जिथे चैतन्य असते अशा क्षेत्रामध्ये त्या पुन्हा काम करण्यासाठी रुजू झालेल्या आहेत. खरंच रंग नवरात्रीचे या निमित्ताने मी मगाशी म्हटलं तसं हा जो काही सुगंध तुमच्या निमित्ताने आमच्या स्टुडिओमध्ये दरवळलेला आहे तो तसाच अव्याहत राहो आणि तुम्हाला सगळ्यांना जी काही संधी परमेश्वराने दिली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे आणखीन चांगलं यश मिळो अशी मी सदिच्छा आणि या नवरात्रीच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि आपण सगळेजण वेळात वेळ काढून या आमच्या रंग नवरात्रीचे कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल संपूर्ण सिंधुदुर्ग लाईव्ह परिवारातर्फे मी तुमचे धन्यवाद. मी मॅडम शेवटी 1-2 ओळी सांगते कवितेच्या. म्हणजे जे आम्ही अफाट मेहनत घेतोय, काम करतोय, उभे राहण्याचा प्रयत्न करतोय, झालेलो आहोत सुद्धा सेटल, त्याच्या मागे 1-2च ओळी आहेत. इर्शाद. थँक्यू. लहरों से डरकर नैया पार नहीं होती, लहरों से डरकर नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. धन्यवाद. थँक्यू.